नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 5 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता इकडे अक्का पाटलांना हाक मारत असते. अरे खंडू, खंडू कुठं गेला हा खंडू, असं म्हणून त्यांना शोधत असते. आणि आता पाटील सापडत नाही म्हटल्यानंतर अक्का वैतागून जाते आणि म्हणते, मंगल कार्यालयाला शिवूयात का म्हणून विचारलं तर म्हटलं मी हो, आणि आपणच कुठंतरी गायब झालाय. आणि असं म्हणून ते परत खंडू खंडू अशी हाक मारू लागते आणि म्हणते, अरे ती लक्ष्मी खोळंबली आहे, अरे वरमाई आहे ती, तिने तर कुठं कुठं बघायचं, 100 कामं असतात तिला, असं म्हणून ती परत पाटलांना हाक मारत असते, खंडू अरे खंडू. आणि मागे वळून बघते तर ती ते सावी उभी असलेली तिला दिसते आणि ती म्हणते, अगं आत्या. तर तेव्हा अक्का अजूनच वैतागते आणि म्हणते, या आल्या आता बापाची बाजू घ्यायला. तर तेव्हा सावी लगेच तिला म्हणते सुद्धा, अगं आत्या कशाला एवढं चिडतेस तू. तर तेव्हा अक्का म्हणते, कशाला चिडतेस म्हणजे काय, तुझा बापाचा पत्त्या आहे का इथं. तर तेव्हा सावी म्हणते, अगं त्या काहीतरी महत्त्वाचं काम असल्याशिवाय आबा जाणार नाहीत, येतील ते, नको काळजी करूस. तर तेव्हा अक्का म्हणते, तुझ्या बापाला ना एवढं एवढंसं असल्यापासून ओळखते म्या, तू मला सांगू नकोस. आणि घोडा कसा असं सोडल्यानंतर असं उधळतोय की नाही, तसंच तुझा बाप सोडला की नाही उधळतोय, असं तिने सांगत असताना तर सावी तर हसूच लागते. तर अक्का म्हणते, अगं हसतेस काय, तू बी तशीच आहेस, तुला काय सांगायचं म्या, असं म्हणून ते परत खंडू खंडू असं म्हणून कुठं शोधायचं याला, कुठं गेला काय माहिती, असं म्हणत बाहेर जाते. तर मित्रांनो, आता इकडे तालमीमध्ये वस्ताद सर्व काही आवरावर करत असतात आणि चक्क दादा तिथे पोचतात आणि वस्तादांना बघून म्हणतात, राम राम देवा. तर तेव्हा वस्ताद सुद्धा म्हणतात, राम 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 राम, या या दादा या. अहो तुम्ही आणि तालमीत, आता या वयात तुम्हासनी काय शिकवणार मी. तर दादा हसू लागतात आणि म्हणतात, करा करा, आमची चेष्टा करा देवा. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, आज तालमीला सुट्टी हाय. तर तेव्हा दादा म्हणतात, होय होय ठावं हाय, आणि बरं तुमच्या चेल्यानं तुम्हासनी सांगितलंच असेल, तरी बी म्या तुम्हासनी अवतान देतो या. आणि त्यांच्या हातात पान सुपारी ठेवत म्हणतात, हे घ्या पान सुपारी, ज्योत्याचं लगीन काढलं या. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, वय वय ज्योत्या बोलला होता, पण ठरवलं ते काय सांगितलं नव्हतं. तर दादा म्हणतात, बरं मी आता सांगतोय, रंगपंचमीच्या मुहूर्तावर लगीन ठरवलंय, यायला लागतंय, आणि तुम्ही आल्याबगर ज्योतीच्या डोसक्यावर काय तांदूळ पडत नाहीत. तर असं दादांनी सांगितल्यानंतर आता वस्ताद म्हणतात, पण दादा यायला काय जमल असं वाटत नाही, कारण एक मोठं जोखमीचं काम घेतलं या. तर दादा म्हणतात, ते काय मला माहिती नाही, गुरुनं शिष्याच्या लग्नाला यायला पाहिजे, असं म्हणून आता हे दोघे सुद्धा हसू लागतात. तर इकडे आता पाटील फौजदारांच्याकडे आलेले असतात आणि तिथे कुलकर्णी सुद्धा असतात. तर तेव्हा फौजदार म्हणतात, कंपनी सरकारला कळवलंय, पण कंपनी सरकारला तुमच्याकडून लेखी पाहिजे आहे, तवा या कागदामोरं तुमची नावं आहेत आणि नावामोरं अंगठं उठवा. तर तेव्हा पाटील म्हणतात, अंगठा, अहो साहेब हे म्हणजे बांधून घेतल्यागत झालं. तर तेव्हा फौजदार म्हणतात, पुण्याच्या साहेबाचा कोणावरही भरोसा नाही, आणि एवढं कडक धोरण ठरवलंय म्हणून तर खजिन्यावरती कोणी वाकडी नजर करून पण बघत नाही. तर तेव्हा कुलकर्णी विचारतात, आणखीन काही अट. तर तेव्हा फौजदार म्हणतात, अट हीच की काही गैर घडलं तर याला जबाबदार तुम्हीच. तर असं फौजदारांनी सांगितल्यानंतर कुलकर्णी म्हणतात, ही अट तर भलतीच जाचक आहे. तर फौजदार म्हणतात, ते काय असेल ते वर सांगा आणि ते राहू देत, आता ही ऐका, असं म्हणून ते आता नकाशा दाखवू लागतात आणि म्हणतात, हा बघा इथे खंबाटकीचा डोंगर, इकडं या बाजूला सातारा आहे, आणि हा मांढरदेवचा डोंगर. तर तेव्हा पाटील म्हणतात, नाही साहेब ते आलं ध्यानात, पण आपला शस्त्रसाठा आणि खजिना कोणत्या मार्गाने जाणार आहे ते तेवढं दावा. तर तेव्हा आता फौजदार ते सर्व काही दाखवू लागतात. म्हणतात, खजिना या वाटेनं खाली उतरणार, थेट कनेरीत, आणि कनेरीतून लोहम, कवट, वडगाववरून नायगाव करून बेरडगीच्या माळावर थांबणार आहे. तर त्यानंतर कुलकर्णी विचारतात, आणि पुढे. तर तेव्हा फौजदार म्हणतात, पुढे खजिना बैलगाडीच्या मार्गानं पुण्याला जाणार आहे, आणि म्हणतात, माझं ऐका, जबाबदारी मोठी आहे, तुम्ही समधीजणं लिहून देताय, तवा समध्यांनी डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागणार आहे. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता हे सगळेजण जरासं गंभीरच होतात मित्रांनो. तर आता इकडं वस्ताद दादांना म्हणतात, बरं बरं ठीक आहे, आणि कुठं आहे लगीन. तर तेव्हा दादा सांगतात, नायगाव. आणि असं दादांनी सांगितल्यानंतर आता वस्तादांना जरासं लक्षात येतं आणि त्यांचा थोडासा चेहराच पडतो.
तर तेव्हा दादा सांगतात, नेवसे पाटील आहेत की नाही, त्यांच्या पोरीबरोबर लगीन ठरलं या. तर दादा परत असं सांगितल्यानंतर वस्ताद म्हणतात, नाही गाव. तर दादा होय असं सांगतात. तर वस्ताद अजून परत विचार करतात आणि परत विचारतात, नेवसे पाटलांची लेक आणि ती बी आपल्या ज्योत्याला. तर दादा वय वय असं सांगत असतात आणि म्हणतात, पोरगी चांगली चुणचुणीत आहे बघा आणि ज्योत्याला शोभण्यासारखी आहे. आणि असं ते सर्व काही सांगतात आणि म्हणतात, बरं येऊ का, अजून लई अवतानं धाडायची आहेत आणि विसरू नका बरं का वस्ताद, असं म्हणून ते पायऱ्या उतरतात. तर तेव्हा वस्ताद परत त्यांच्याजवळ येतात आणि परत विचारतात, ते शिरवळचं नाही गाव. तर तेव्हा दादा म्हणतात, अहो होय, आणि तुम्ही ओळखता देवा त्यासनी. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, अहो नाही नाही नाही, तुम्ही लई लांबची जागा जमवल्या. तर दादा हसू लागतात आणि म्हणतात, हो आता काय करायचं, आलं जमून. आणि माणसं बी चांगली आहेत आणि मुख्य म्हणजे काय, घरंदाज आहेत माणसं. आणि म्हणतात, या बरं का, असं म्हणून ते चाललेले असतात. तर आता वस्ताद मनातल्या मनात बोलू लागतात. म्हणतात, म्हणजे ज्या पाटलाच्या पोरीच्या लग्नात 12 गावचे धांदले असतील, म्हणून आपण त्या रात्री नायगावच्या आसपास छापा घालायचा आहे असं ठरविलं होतं आणि ते लगीन आपल्या ज्योत्याचंच निघालं. अवघड झालं समद. असं ते सर्व काही विचार करत असतात आणि त्या विचारात हरवून गेलेले असतात. तर तेव्हा दादा परत त्यांच्याजवळ येतात आणि म्हणतात, सोयरा बरा आहे ना देवा. आणि तेव्हा वस्तादांचं लक्षच नसतं. तर परत दादा म्हणतात, देवा सोयरा बरा आहे ना. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, पर आता ते मला कुठं ठाव. तर तेव्हा दादा म्हणतात, नाही, बोलता बोलता गप झालात म्हणून विचारलं. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, नाही हो, ते आपलं जाण्या येण्याचा विचार करत होतो. तर तेव्हा दादा म्हणतात, अहो 10 बैलगाड्या ठेवलेल्या आहेत आणि आयत्या वेळेला काय कमी जास्त झालं तर आहेच की आपण परत. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, वाटेत मुक्काम होणार तर. तर तेव्हा दादा म्हणतात, अहो होय, तर आता बायका पोर आहेत म्हटल्यानंतर होणारच की. आता बैलगाडा आहे, चारा पाणी आहे, समद काही आहे, मग समद काही होणारच. तर तेव्हा वस्ताद सर्व काही अंदाज काढून घेऊ लागतात. म्हणतात, बरं बरं ठीक आहे, मग पोचणार कधी. तर तेव्हा दादा म्हणतात, अहो रंगपंचमीच्या आदल्या दिवशीच, पाटच. बरं, तुम्ही जर लग्नाला आला तर मांडवाला शोभा येईल बघा देवा. आणि हो, तुमची चेले मंडळी आहेत की नाही समधी, जे तालमीत असतात ती ज्योतीबरोबर, त्या समध्यासनी बी घेऊन या, ज्योत्या एकदम हरकून जाईल. असं म्हणून ते आता त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात, येऊ का देवा, राम राम, असं म्हणून ते आता तिथून निघून जातात. तेव्हा वस्ताद मात्र आता खूप विचारात पडलेले असतात. तर आता इकडे पाटील कुलकर्ण्यांना म्हणतात, आपण काय करू कुलकर्णी, बाकी समध्या गाव पाटलांच्या सोबत सुद्धा बोलून घेऊ. आता वज्ज तर अंगावर पडलेलंच आहे, तर आपल्या हातीतनं शस्त्र साठा आणि खजिना व्यवस्थित बाहेर पडणं हे महत्त्वाचं. तर कुलकर्णी सुद्धा म्हणतात, हो हो, आणि वेशीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करूयात. तर इतक्यातच आता म्हणजे यांचं सगळं काही बोलणं चालू असतं, तेव्हा माधू तिथे येतो. तर तेव्हा त्याला बघितल्यानंतर पाटील विचारतात, काय रे माधा. तर तेव्हा माधू सांगतो, अहो मालक, आत्याबाई लई वैतागल्यात, त्यांनी तुम्हाला लगोलग घरला बोलवले. अहो घरात कलश बसवायचा ना, घरात खोळंबा झालाय. तर तेव्हा कुलकर्णी म्हणतात, होय होय पाटील, तुम्ही निघा, घरात लगीन घाई आहे. तर तेव्हा पाटील म्हणतात, होय होय, आणि फौजदारांना म्हणतात, साहेब मी जातो, असं म्हणून चाललेले असतात. तर तेव्हा फौजदार म्हणतात, थांबा, कागदावरती अंगठा लावून जावा. तर तेव्हा पाटील म्हणतात, वैजी, असं म्हणून ते आता कागदावरती अंगठा लावतात. तर आता इकडे वस्तादांनी सगळ्या मुलांना परत बोलावून घेतलेलं असतं आणि ते आता सांगू लागतात, आज आपण इथं जमलोय कारण बंदोबस्तावरती, आज आपण इथं जमलोया कारण खजिन्यावरचा बंदोबस्त वाढवलाय. त्यासनी 10 बंदूकधारी शिपायांची कुमक मिळाली या. त्यामुळे आज आपण बी माणसं वाढवतोय. आज आपल्यात सामील झालेले गोदाजीराव आणि शिलाजीराव इकडनं पिछाडी सांभाळतील, असं म्हणून जमिनीवरती ते रेगोटे काढून दाखवू लागतात. आणि या वाटेनं नायगाव शिरवळवरून खजिना पुण्याला जाणार आहे. गोदाजी आणि कुमाजी, तुम्ही इथनं बेडकीवरून पिछाडी सांभाळायची आणि तुकोजी, तू इथनं वडगाववरून पिछाडी सांभाळायची. आणि म्या इथं असन, बरोबर खजाना इथं आला की आपण हल्ला करायचा आणि खजाना लुटायचा, असं म्हणून ते सगळे काही मोहीम असतात ते जमिनीवरती नकाशा काढून दाखवतात. आणि त्यानंतर म्हणतात, खजाना लुटून झाल्यानंतर शिलाजी तू या मार्गानं पुन्हा गाठायचा आणि मी या मार्गानं पुन्हा गाठन आणि तुकोजी तू त्या मार्गानं पुन्हा गाठायचं.
असं ते सर्व सांगत असतात आणि त्यांनी ज्योतीचं नाव कुठंच घेतलेलं नसतं. आणि ते आता विचारतात, आलं का ध्यानात सगळ्यांना? आणि म्हणतात, आणि आजोबा आम्ही इथं नसताना तालमीवरती तू ध्यान ठेवायचंस. आणि जर कोणी चौकशी केली तर आम्ही शिक्रापूर मैदानावरती गेलोय असं सांगायचं. तर तेव्हा ते सर्व काही सांगत असतात आणि ज्योतीला त्या गोष्टीचं थोडंसं वेगळंच वाटत असतं, कारण त्याचं नाव तर वस्तादांनी कुठंच घेतलेलं नसतं. तर आता इकडे मित्रांनो पाटलांच्या घरी कासारीनबाई आलेली असते आणि ती आता म्हणते, नवऱ्या मुलीला बोलवा. तर तेव्हा अक्का म्हणते, अगं चुड्याची पूजा करून घ्या असं त्या सगळ्यांना सांगते. तर तेव्हा तिथल्या काही बायका उठतात आणि चुड्याची पूजा करू लागतात. इतक्यात आता सावीची आई सावीला घेऊन येते. तर तेव्हा कासारीनबाई चौरंगावरती तिला बसवते आणि चौरंगावरती बसल्यानंतर मित्रांनो ती खूप छान लाजत असते आणि सगळ्या बायका तिच्याकडे बघून तिची नजर काढत असतात. तर तेव्हा एक बाई म्हणते, अगो बाई बाई नवरी बाई लईच गोड दिसते बरं का. तर तेव्हा दुसरी बाई म्हणते, अहो अगोदर नवरी मुलीच्या हातात चुडा तर भरून होऊ देत, मग बघा कसा रंग खुलतोय तो. असं म्हटल्यानंतर सावी अजूनच लाजू लागते आणि त्यानंतर ती आपल्या हाताकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता एक 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 बायका करून सावीला हळदी कुंकू वगैरे लावतात आणि तिची नजर वगैरे काढतात. तर आता इकडे वस्ताद पुढे बोलू लागतात. म्हणतात, आणि मल्हारी, जो कोणी चौकशी करायला आलाय त्याच्या माघारी राहायचं. तो कोणाला भेटतोय, कुठं कुठं जातोय ते बघायचं. विटी दांडू आणि गोट्या खेळायचं निमित्त करायचं. समजलं का समध्यासनी? असं ते विचारत असतात. तर तेव्हा सगळी मुलं हो हो असं म्हणून सांगत असतात. तर वस्ताद म्हणतात, केसाची बी गपलत चालणार नाही आणि या तुम्ही आता. असं त्यांना सांगितल्यानंतर ते सगळेजण उठतात आणि तिथून निघून जातात. पण ज्योती तर तिथेच थांबलेला असतो आणि तो आता बरोबर वस्तादांना हाक मारतो आणि विचारतो, वस्ताद पण मला कोणती जबाबदारी? तर तेव्हा आता वस्ताद त्याच्याजवळ येतात, त्याच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात, तुला जबाबदारी नाही, आशीर्वाद देणार. तर तेव्हा ज्योती म्हणतो, मला आशीर्वाद नको वस्ताद, मला तुमच्याबरोबर यायचं आहे. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, आणि मग लग्नात कोण रे उभा राहणार? तर तेव्हा ज्योती म्हणतो, ते बघता येईल की वस्ताद. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, ज्योत्या मला ठावं आहे तुझ्यातली आग, तुझ्यातला हुनर. अरे म्हणूनच त्या तात्यांनी तुला निवडला. पर नग असं ते म्हणतात. तर ज्योती विचारतो, पर का नग? तर तेव्हा वस्ताद म्हणतात, अरे गोविंददादानं मला तुझ्या लग्नाचं आवतण दिलं या, तुला आशीर्वाद द्यायचा आहे. तर तेव्हा ज्योती म्हणतो, वस्ताद तुम्ही मला सोबत घेऊन चला, तोच माझ्यासाठी आशीर्वाद असेल. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, अरे माझ्या चिलगड्या, तुला कसं या छाप्यात घेऊन जाऊ सांग मला. काय म्हणत्याल माणसं मला? अरे अंगाला हळद लागली असेल तुझ्या आणि तुला मोहिमेवर न्यायचं. बरं तिथं काय घडल सांगता येतं का? अरे उद्या काही वाईट वांगाळ झालं तर मांडवाला आग लागल, नवरीच्या बाशिंगाला झळा लागत्याल आणि ते सगळं पाप माझ्या माथ्यावरती येईल. तर तेव्हा ज्योती म्हणतो, पण वस्ताद तुम्हीच तर म्हणता स्वराज्य पहिलं नंतर आपलं सुख. तर दादा म्हणतात, ज्योती आता या वेळेला थांब. तर तेव्हा ज्योती म्हणतो, वस्ताद तुमच्या तालमीतला ह्यो पट्ट्या तुमच्या शब्दासाठी जीव बी देईल. तर तेव्हा वस्ताद आपलं तोंड फिरवतात आणि म्हणतात, ज्योती तू जिद्द धरू नकोस. तर तेव्हा ज्योती परत वस्तादांच्या समोर जातो आणि म्हणतो, पण वस्ताद म्या काय करू? तर तेव्हा वस्ताद त्याच्या खांद्यावर परत हात ठेवतात आणि म्हणतात, निमूटपणानं लगीन करावं. आता मुहूर्त धरलाय, आवतनं दिलीत, पै पाहुणं हरकली असत्याल, पोरीच्या दारात मांडव उभा राहिला असल, आता त्यासनी नाही म्हणणं बरं नाही. तर तेव्हा ज्योती म्हणत असतो, पर वस्ताद. तर वस्ताद म्हणतात, त्या नवरी मुलीचा विचार कर. तू यात अडकलास, पकडला गेलास तर पोरगीला बाट लागल. हे झालं असतं पर कधी लग्नाला होकार द्यायच्या अगोदर. आता ती येळ गेली, शिवाय तुझं वय लहान. तर तेव्हा ज्योती म्हणतो, पर तात्या टोपे काय म्हणतील? तर तेव्हा वस्ताद म्हणतात, म्या सांगतो त्यासनी, उलट त्यांना कळलं की तुझं लगीन हाय आणि तुला मोहिमेत घेतलं तर ते रागावतील. ज्योती उगीच इळा मोडून खिळा करण्यात मजा नाही. तर तेव्हा ज्योती म्हणतो, नाही म्हणजे आणायचे नायगाव भागातच मोहीम होती म्हणून असं तो बोलत असतो. तर वस्ताद म्हणतात, तू या मोहिमेचा विचार करू नकोस, तू तुझ्या मोहिमेचा विचार कर, निघ आता आणि ही गुरुची आज्ञा हाय असं समज. असं त्यांनी सांगितल्यानंतर आता ज्योती काही बोलत नाही आणि त्यांचा आशीर्वाद घेतो आणि त्याचं ऊर तर भरून आलेलं असतं मित्रांनो, कारण त्याला या मोहिमेत सामील होता येत नसतं. आणि तशाच आता त्या भरलेल्या उराने तो चाललेला असतो. तर तेव्हा वस्ताद परत त्याला हाक मारतात आणि म्हणतात,
ज्योती असं म्हणतात, एक वेळ वाळू शिजल पर वांग नाही. पण तुझ्या या धतीनं मी शिजलो. माझ्या शब्दाखातर लगीन सोडाया तयार झालास. ऊर भरून आलं माझं. या तालमीतली रग उरात कायम ठेव. असं म्हणून आशीर्वाद असं त्याला सांगतात. तर तेव्हा ज्योती आता तिथून निघून जातो. आणि मित्रांनो, वस्तादांचं ऊर तर खरंच भरून आलेलं असतं. आणि आता इकडे पाटलांच्या घरी आता सावीला चुडा भरायचा कार्यक्रम सुरू होतो. तर तेव्हा पहिलं काकण चढवल्यानंतर तिची मामी म्हणते, सावी पहिलं काकण सौभाग्याचं. आणि त्यानंतर शकू म्हणते, दुसरं कंकण आहे शालीनतेचं, संसारातील नवरसांचं. तर त्यानंतर तिसरं कंकण चढवल्यानंतर ती बाई तिसरी एक म्हणते, तिसरं कंकण शोभी हाताला, नवरी चालली सासरला. आणि त्यानंतर अजून एक बाई म्हणते, चौथं काकण नाजूक हाताला शोभे ओझे, पोरी तू सासर करशी आपलेसे. असं या सर्व काही बोलत असतात. तर तेव्हा आता सावीच्या हातामध्ये चुडा भरलेला दाखवती लगेचच ती आईला तिच्या. तर तेव्हा पाचवं काकण भरल्यानंतर ती एक बाई म्हणते, पाचवं काकण नात किणकिण तो हाती, दीर नंदांची जपशील नाती. आणि त्यानंतर सहावं काकण लाजेची भरती, दोन्ही कुळांची वाढव ग कीर्ती. आणि त्यानंतर सातवं काकण प्रीती वाढते वाढावी, काया वाचा म्हणे तू पतीस शोभावी. आठवं काकण साज शोभतो हाती, आज पोरी झालीस तू सौभाग्यवती. आणि त्यानंतर आता सावीची आई म्हणते, 9 कंकणांचा हाती भरला चुडा, शोभतो लेकीला माझ्या हाच सौभाग्याचा चुडा. असं ती बोलते. आणि तेव्हा सर्वजण तिच्याकडेच बघत असतात. तर तेव्हा सावीच्या आईच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलेलं असतं. तर तेव्हा कासारीणबाई म्हणते, पाटलीनबाई शेवटचं कंकण भरते बरं का आता हिच्या हातामध्ये. आणि तेव्हा शेवटचं कंकण भरत असताना त्यामधली एक बांगडी तुटते मित्रांनो, आणि सावीच्या हाताला जखम होते. तर सावी एकदम जोराची ओरडते. आणि ते बघितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर तेव्हा सावी म्हणते, अगं आई बांगडी फुटली. तर तेव्हा अक्का म्हणते, सावी बाळा बांगडी फुटली नाही म्हणायचं, बांगडी वाढवली म्हणायचं. तर मामी लगेचच म्हणते, बांगडी वाढवली म्हणजे अपशकुनच झाला. आणि ते ऐकल्यानंतर सावीला तर धक्काच बसतो आणि तिच्या कानामध्ये तेच शब्द घुमू लागतात. तर मित्रांनो, त्यानंतर रात्री इकडे फुलेंच्या घरामध्ये सगळी काही तयारी जोरदार चालू असते. म्हणजे ते आता सर्वजण इकडे निघायच्या तयारीत असतात. तर दादा म्हणतात, झाली का सगळी तयारी? आणि नंतर हे राहिलं ते राहिलं असं व्हायला नको, आवरा पटापटा आवरा पटापटा. आणि त्यानंतर राजारामला हाक मारतात, अरे राजारामा बाहेर ये. आणि त्याला म्हणतात, हे बघ ह्या बैलगाड्या आहेत ना, त्याच्यामधल्या एका बैलगाडीमध्ये चारा आणि कडबा भरा, काय ना रस्त्यामध्ये बैलासनी भुका लागत्याल. तर तेव्हा राजाराम म्हणतो, अहो दादा सगळी तयारी करून ठेवली आहे, चारा कडबा सगळं काही भरून ठेवलंय. आता एकदा या सगळ्या बैलगाड्यांच्या मध्ये सगळं काही सामान भरलं की उजडलं की बैल झोपायची आणि हाकायची. असं आता हे दोघे बोलत असतात. तेव्हा ज्योतीची आई तिथं येते आणि म्हणते, अरे अण्णा, पारूला म्हण मंगळसूत्र जोडवी आणि मासुळ्यांच्या डब्या आठवणीनं घे, नाहीतर इथंच इसरल. असं यांची सगळी काही लगबग चालू असते. तेव्हा राजाराम म्हणतो, वय वय मी सांगतो तिला. इतक्यातच सगुण अक्का येते आणि म्हणते, अरे दादा, अरे राजाराम, ज्योतीची कापडं राहतील, गाडीत टाक बाबा. असं म्हटल्यानंतर राजाराम लगेच तिच्या हातामधलं ते गाठोडं घेतो आणि म्हणतो, आण आणि अजून काही कापडं राहिली असली तर सांग. असं म्हणून तो गाडीत ठेवायला जातो. तर इतक्यातच आता पार्वती सुद्धा तिथे येते आणि म्हणते, अहो सासूबाई, घरातलं सगळं काही आवरले आणि आता मी पण माझं पटकन आवरून घेते. असं म्हणून ती आता आवरायला जाते. तर तेव्हा आता दादा परत अजून गडबड करू लागतात. म्हणतात, राजारामा, सगळ्या माणसांनी सांगितले ना व पहाटे लवकर निघायचंय म्हणून. तर तेव्हा राजाराम म्हणतो, होय सगळ्यासनी आठवणीने सांगितले, सगळेजण येळेवर येत्याली आणि आपण सगळेजण येळेत निघू. आणि आता इकडे ज्योती एकटाच आपला फिरत असतो आणि त्याच्या डोक्यात तेच सगळं काही घुमत असतं. जेव्हा तात्या टोपे म्हणत असतात, माझी माणसं सगळं काही मला सांगतात, कुठं शस्त्र साठा येणार आहे, कुठं खजिना येणार आहे, तो लुटून आपण पेशव्यांचे हात बळकट करायचेत. आणि त्यानंतर वस्ताद म्हणालेले असतात, त्या नायगावच्या पाटलाच्या पोरीचं लगीन हाय, लग्नाच्या आदल्या दिवशीच आपण संधी साधून ठोका टाकायचा आणि मोठा डपला मिळवायचा. असं तो बोलत असतो. आणि तिथेच आता महाराजांचा फोटो असतो.
आणि तो महाराजांच्या फोटोकडेच बघून म्हणतो, एवढ्या मोठ्या मोहिमेत मला भाग नाही घेता आला. आपल्याला नाही म्हणायला पाहिजे होतं, पण अजूनही बोलू शकतोच आणि काय बी झालं तर म्या मोहिमेत भाग घेणारच, असं म्हणून तो आता जिद्दच बाळगतो. आणि तो असं काही विचार करत असतो. इतक्यातच मित्रांनो आता त्याचं प्रतिबिंब तिथं येतं आणि त्याला म्हणतं मोहिमेत भाग घेणार. आणि त्याला बघितल्यानंतर ज्योतीला धक्काच बसतो. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब पुढं म्हणतं, मग तिचं काय, जी हातात चुडा वगैरे भरून वाट बघत बसल्या. अरे दुसऱ्यासाठी त्या निरागस पोरीला दुःख देतोस, हे शोभतं का तुला? तर तेव्हा ज्योती म्हणतो, नाही, ह्यो स्वार्थी विचार झाला. प्रत्येकानं जर असा स्वार्थ पाहिला तर देशासाठी कोण उभा राहणार? आणि तो खाली बसतो आणि म्हणतो, ते काय नाही, माझा विचार पक्का आहे. तर तेव्हा ज्योतीचं प्रतिबिंब असतं ते हसू लागतं आणि म्हणतं, अरे देशासाठी उभा राहणारा तू बायकोला हिरीत ढकलणार, यात सावित्रीचा काय दोष आहे? आणि मित्रांनो यांचं असं सगळं काही आता चालू असतं आणि आजचा भाग इथे संपतो. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सगुणाक्का आता ज्योतीला सांगत असते, म्हणते, अरे सुखी रुगवायच्या आत जायचंय तुम्हाला. तर तेव्हा ज्योती विचारतो, आणि तू? तर तेव्हा सगुणाक्का म्हणते, अरे शुभ कार्यात विधवा बायका नाहीत येत. तर तेव्हा ज्योती म्हणतो, शुभ कार्य ठरवायला विधवा बाई चालतात, मग शुभ कार्याला का नाही? असं तो सर्व काही प्रश्न आता सगुणाक्काला विचारतो. तर इकडे आता नेमकं सावीसुद्धा तोच प्रश्न विचारते, आई माझ्या लग्नात राधारमा येणार ना? तर तेव्हा अक्का चिडतेच आणि म्हणते, तुझ्या लग्नात त्या रंट्यापुरी कशाला पाहिजेत ग तुला? आणि ते तसं म्हटल्यानंतर सावीला तर धक्काच बसतो. तर आता इकडे वस्तात सगळ्यांना सांगत असतात, मला पक्की खबर मिळाली आहे की नायगावच्या हद्दीत कडक तपासणी सुरू आहे आणि माझ्या डोसक्यात एक युगत आली या, म्हणून आम्ही समदे वराडी होऊन आलो. तुझ्या गाडीच्या कडव्याच्या पेंड्याच्या खाली हत्यारं हायती, भालं आणि तलवार. आणि असं ते सगळे काही सांगत आता ज्योतीसोबत ते चाललेले असतात, म्हणजे वराडासोबत चाललेले असतात. आणि यांचं सगळं काही बोलणं असं चालू असतं. इतक्यातच आता मित्रांनो समोर फौजदार येऊन त्यांच्या फौजेसह उभा राहतात आणि थांबा असं त्या वराडाला सांगतात. तर तेव्हा असं त्यांनी म्हटल्यानंतर आता वस्तात सुद्धा थांबतात आणि आता ते त्यांच्याकडे बघू लागतात. तर बघूयात मित्रांनो आता नेमकं काय होणार ते. आणि हे बघण्यासारखं खरंच रंजक असणार आहे. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.